हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. तर आत्ताच विरांश पण स्कूलला गेला आहे आणि हेही ऑफिसला निघून गेले. आता बाकीची कामं आपली असतात ते, आणि त्यानंतर त्यांना उद्या ते फिरायला जाणार आहेत. 15 दिवसाची ट्रिप प्लॅन केली त्यांनी. तर त्यांच्यासाठी मला स्नॅक पण बनवायचा होता, पण ते बोलले की मला जास्त काहीच देऊ नको, कारण सगळं बाहेर मिळतंच. फक्त आहे ना, मला रवा बेसनाचे जे लाडू असतात ना ते बनवून दे, किंवा बर्फी बनवता आली तर ती बनव, कारण त्यांना त्याच गोष्टी फार आवडतात की असं. आणि गोड खूप आवडतं त्यांना तिखटपेक्षा. म्हणून म्हटलं आता सगळं आवरलं घरातलं की आधी मी त्यांच्यासाठी ते बनवायला मी घेते. आणि आज येणे इतका छान पाऊस पडतोय ना, म्हणजे पावसाळा लागून किती दिवस झाले, आणि फक्त नाशिकमध्ये आज दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा पाऊस पडतोय. 1 मिनिट हा. आणि मस्त पण वाटतंय. ह्याचे नेमके आज कपडे धुतले मी आज नेमके यांचे कपडे धुतले आणि बाहेर ग्रिलवर वाळत टाकली बाल्कनीमध्ये. पण तितक्यात पाऊस आला, मग पुन्हा इथे येऊन ते असे विंडोमध्ये असे वाळत टाकले. आता बघू वाळतायत की नाही, कारण उद्या त्यांना दुपारपर्यंत जायचं आहे. तर दुपारपर्यंत वाळले तर ठीक आहे, अजून त्यांना प्रेस करायचं, बॅग भरायची. बघू. चला, अथांगला इथं मँगो खातोय. अथांग से हाय. अथांग से हाय. हाय तर तर चला, आता स्वयंपाक तर झाला आहे माझा. फक्त बाकीची जी काय कामं असतात, कपडेही झालेत, फक्त भांडे म्हणजे किचन आवरायचं आहे. त्यानंतर फरची पुसून घेते आणि लगेचच मी आपल्या हातात घेते लाडू बनवायला, कारण अथांग पण आता झोपून जाईल. तर रेसिपी शक्य झाल्यास मी तुमच्यासोबत रेसिपीही शेअर करणार आहे. त्यासाठी त्याआधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. तर हे मी आहे ना आत्ता मागवले 2 दिवसापूर्वी, आणि ते काल असं इथे मॅग्नेट असं चिटकवून दिलं. कारण मला आहे ना, मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. मला म्हणजे आता मी इतकं सर्च केलं की म्हणजे एक कपल आणि त्यासोबत त्यांची 2 मुलं, पण मला कुठेच मिळालं नाही कपलसोबत मुलं. फक्त ही आईसोबत 2 मुलं मिळाली. म्हणजे हे जे मॅग्नेट आहे त्याचं सांगते मी तुम्हाला. आणि त्याचबरोबर आहे ना, मी खूप शोधलं कपलसोबत एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्हीही मुलीचं असंच होतं. एक पण असं नव्हतं की एक दोघंही मुलं. म्हणून मग मी खूप दिवसांपासून सर्चिंगमध्ये होते, आणि त्यातल्या त्यात हे मला बोलले की तुम्ही तर लावले, मी कुठेही. म्हणून मग त्यांच्यासाठी छान असं सरप्राईज मी काल ऑर्डर केलं होतं, आणि ते आलं आणि लगेचच मी लावून दिलं तिथे, आणि एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये. तर चला, तर आता घरातली सगळी कामं आवरली आहेत, आणि त्यानंतर मी लगेचच बर्फी बनवायला घेतली. आता बघू बर्फी बनते की लाडू बनतात याचं. आणि मस्त अशी किचन टॉपवर बसले. आणि इथे माझं रवा भाजून झाला आहे मस्त खमंग असा रवा भाजला आहे. आणि इथे मी डाळीचं पीठ आहे ना ते भाजतं. आता ही जी काही रेसिपी आहे ही माझ्या सासूबाईंची आहे. त्या भरपूर क्वांटिटीमध्ये बनवतात, पण मी हे फर्स्ट टाईम इतक्या क्वांटिटीमध्ये बनवते. मी नेहमी बनवायचं असलं ना तर माझा एक छोटासा माप आहे असं. हाच आहे डबा. आता मी याच्यामध्ये ना हाच डबा आहे ज्याच्यामध्ये मी आता चणे भिजत टाकले. इतकं मी माप घेते. त्यावेळेस फक्त जरा क्वांटिटी जरा जास्त घेतली. हे पातील आहे ना एवढं भरून करते, कारण यांना न्यायचं, त्यात मुलंही खातील जरा. आता जास्त सस्पेन्स न ठेवता मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे कुठे चालले. त्याआधी तर जास्त सस्पेन्स क्रिएट न करता मी तुम्हाला सांगते की हे कुठे चालले असते. तर हे आणि यांचे भरपूर सारे स्कूल फ्रेंड, म्हणजे आमच्या गावाकडची जी लोकं आहेत ना, तर ते सगळेजण चालले अमरनाथला, वैष्णवी देवी अमरनाथला. असा त्यांचा 15 ते 20 दिवसाचा प्लॅन आहे. तिकडे चालले आहेत ते. आणि आत्ता जस्ट मी माझ्या आंटीला फोन केला होता
त्याही आता केदारनाथ बद्रीनाथ ते करून आले कालच. तर म्हटलं चला त्यांनाही विचारून घेऊया त्यांचा प्रवास कसा झाला, त्याचबरोबर आणखी काय काय म्हणजे तिकडे पाऊस आहे की तिकडचं वेदर कसं आहे हे सगळं म्हटलं विचारून घ्यावं. व काय काय यांनी त्यांची तयारी काय केली होती या सगळ्या गोष्टी विचारून घ्याव्या. आणि आंटीचं असं म्हणणं होतं की त्यांनी म्हणजे खूप दिवस आता यांचं कसं जवळ 2 महिन्यापासून यांचं ठरलेलं आहे की यांना जायचं आहे. तसं आंटीचं 2 दिवस आधीच त्यांचं ठरलं की जायचं आहे. लगेच त्यांनी तयारी केली आणि गेल्या होत्या. म्हणून त्यामुळे मी इतकी तयारी केली नाही. तिथे काय काय लागतं ते त्यांनी मला सांगितलं की काय काय दे त्यांना किंवा काय. तर यांची तयारी सगळी झाली, फक्त आता बॅग पॅक करायची आणि याच्यासाठी मी नाश्ता बनवते मस्ताचा. इथं मी ना दोन्ही मिश्रण मिक्स केलं आहे, म्हणजे रवा आणि बेसन. ते मिक्स करून मस्त छान असं एकजीव कर. इथे मी आहे ना चाशणी म्हणजे जे काही आपलं पाक आहे ना, इथे पाक बनवायला घेतला आहे मी. आणि आता हे मस्त असं मिक्स करून घेते. आता इथं परातीत मस्त असे बर्फी ना सेट होण्यासाठी ठेवली मी. आता ही थंड झाली की मस्त अशी त्याचे मी वड्या पाडून घेईल आणि झाली बर्फी. काय खाते बब्बू, काय खाते? फटके देव छान आहे, कसं आहे? हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे नेक्स्ट डे. आणि मी काय केलं, काल जितकं मला शक्य होईल त्यांचे सगळे कपडे किंवा त्यांना काय काय न्यायचं ह्या सगळ्या गोष्टी ना मी इथं अशा मस्त अशा काढून ठेवल्या आहेत. अजून बॅग पॅक करायची बाकी आहे. ही बॅग आणि हे काही त्यांचे कपडे आहेत. काही कपडे अजून प्रेस पण करायचे आहेत त्यांना. तर माझं ते चाललं होतं की त्यांना मी म्हटलं मी सगळं काढून ठेवले, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊन जा. बॅग मीही पॅक केली असती, पण मग काय होऊन गेलं की समजा मी जर काही पॅक केलं, मग काय होऊन जातं, मी जर काही पॅक केलं त्यांना जर वेळेवरती तर सापडलं नाही किंवा भेटलं नाही, मग त्यांच्यासोबत कॉल किंवा हे. म्हणून माझं असं म्हणणं होतं की तुमची बॅग आहे ना, तर तुम्ही ती पॅक करा, म्हणजे मग तुम्हाला समजेल की तुम्ही नेमकं काय कुठे कुठे ठेवलं आहे ते. तर आता ते गेले बाहेर, सकाळचे 8 वाजले ते गेले बाहेर. तर त्यांना म्हटलं तिकडनं आले का आधी तुम्ही बॅग पॅक करा किंवा काही प्रेस करायचे, काही 2-3 कपडे त्यांचे बाकीचे इथे असे प्रेस करून ठेवलेत. जे काय प्रेस करायचं किंवा काय असेल ना ते तुम्ही करून घ्या आणि निवांत बॅग भरा. आणि त्यानंतर मग आज दुपारी 2 ते 3 वाजता ते निघणार आहेत इथून. आणि इथून पिकअप पॉईंट आमच्या गावाकडचं आहे, कारण सगळी लोकं तिकडचीच आहेत. तर मग आता हे दुपारी जातील. तर माझं चाललं आहे की मी सोडवायला जाईल, पण प्रश्न पडतो गाडीचा किंवा बसचा. आता मी पण ड्रायव्हिंग करते, पण सिटीमध्ये खूप कमी चालवते आणि हे असल्यावरच चालवते. तिकडनं येताना हे नसणार, मग कसं काय चालवणार. म्हणून मग मी म्हटलं की कोणाला तरी सांगा, नाही तर मग आपण रॅपिडोवरून मी गाडी रिक्षा बुक करते आणि मग नंतर आपण जाऊयात. आता बघू काय होतं आहे ते. दिवसभराचं जे काय असणार ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला, दिवसभर वाट बघितली बसवाल्याची, बसवाला काय आला नाही आणि आता फायनली तो आला आहे. तर आता यांना सोडून येतो. जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं होतं की यांना सोडायला ऑटो करावं लागेल किंवा गाडीने जावं लागेल, तर यांनी यांच्या भाच्यालाही बोलून घेतलं आहे. तर आता ते आम्हाला तिथं नेऊन सोड दिलं, पुन्हा घेऊन येतील आम्हाला विरांशमाला आणि अथांगला. आता बॅग वगैरे हे खाली नेतात आहे, बाकीचं मी आवरून घेते, कारण तिकडनं आल्यावर परत मग आम्हाला जेवणाची तयारी वगैरे. तर मी इथं असं मस्त कुकर लावून दिला आहे, त्यामध्ये बटाटे उकडत टाकले. आता यांना सोडून येतो. 15 दिवसाचा छान असा प्रवास, खूप जास्त एन्जॉय करतील आणि मस्त व्हावं अशीच महाराजांच्या चरणी अशीच प्रार्थना. तर चला आता बघूयात बस कशी आहे, काय कसं हे मला बघायला जायचं, कारण मी अजूनपर्यंत तशी स्लीपर कोच बस बघितली नाही आहे. बाकीचं सामान त्यांनी खाली नेलं आहे. इथे बाकीचं सामान हे काय आणि हे आहे ना बेटा.
आता यांना आम्ही सोडून आलो आहे आणि त्यानंतर मग घरी आलो काय करायचं चाललं होतं. तर म्हटलं चला पटपट झटपट होणारा असा पदार्थ म्हणजे बटाटे वडे. माझी बाकीची काहीच तयारी नव्हती. 8:30 वाजले म्हणून म्हटलं काय करावं, कारण अथांसाठी वरण भात मी आधीच करून गेले होते, पण विरांशला म्हटलं काहीतरी द्यावं. तर म्हणून मग विरांसाठी मस्त असे गरमागरम बटाटे वडे करते. चला मस्त असे बटाटे वडे एन्जॉय करतो. आता विरांचे पप्पा तर जवळजवळ त्यांना 1.5 तास 2 तास झाले त्यांना जाऊ डेस्टिनेशनवर पोहोचायला. त्यांना उद्या सकाळी पोहोचतील ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सेव्ह करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही केलं नसेल अजून चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.